नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. अक्षय रस्त्याने चाललेला असतो, तर तेवढ्यात एक माणूस अक्षयला थांबवत विचारतो, वस्तीत नवीन आलाय वाटतं. तर अक्षय मान हलवत हो बोलतो. तो माणूस अक्षयकडे पैसे मागत असतो, तर अक्षय म्हणत असतो, माझ्याकडे पैसेच नाहीयेत. माझ्याकडे पैसे नाहीयेत, मोबाईल नाहीये, पाकिट नाहीये, काहीच नाहीये. नशिबावरती विश्वास ठेवून फक्त घर सोडून निघालोय, इथे राहतोय. आता बघू, फक्त मेहनत करायची आणि कष्ट करायचे. तर तो माणूस लगेच अक्षयवरती ओढत म्हणतो, तुझ्या खिशात नाही पैसा आणि इतक्या मोठ्या मोठ्या बाता काय करतो? कोण आहे कोण तू? तर अक्षय लगेच त्याचं नाव सांगतो. तर तो माणूस विचारतो, तुझं आडनाव काय? तर अक्षयला लगेच त्याचं बोलणं आठवतं. म्हणजेच की त्याने ठरवलेलं असतं की आडनाव त्याच्या समोर लावणार नाही. तर अक्षय सांगतो, सीमा. तो माणूस अक्षयवरती ओरडतो. तर लगेच अक्षय म्हणतो, मुकादम असं आडनाव आहे माझं. पण मात्र तो माणूस अक्षयवरती हसत म्हणत असतो, म्हणजे तुझं नाव अक्षय सीमा मुकादम, बापावरती राग दिसतोय. अक्षय त्या व्यक्तीला सांगत असतो, मला फक्त त्याच्या नावाशी नाही तर अख्ख्या बापाशीच प्रॉब्लेम आहे. तर तो माणूस अक्षयला त्याचं नाव सांगतो. तोही सांगत असतो, मीही माझ्या बापाचं घर सोडून आलो तुझ्यासारखंच. लोक बापाच्या नावावरती रुबाब करतात आणि आपल्या आयुष्यात बापाचाच लय मोठा लोड आहे. चल जाऊ दे, तू बस इथे, मी तुला सांगतो सगळं. तर तो माणूस लगेच अक्षयला तिथे कॉटवरती बसवतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा दुकानातनं निघते आणि त्या काकांशी बोलत असते. महत्वाचं सामान मिळालं सगळं. तर वॉचमॅन काका म्हणतात, पण तुम्ही आता यात शिजवणार कसं? तर रमा म्हणते, बघते आता काहीतरी. 4-5 भांडी लागतील, मिळवते आता कुठनं तरी. तर काका रमाला म्हणतात, अहो वस्तीत रूम मिळणं एक वेळ मुश्किल, पण भांडे मिळणं मुश्किल नाहीये, ते सहज मिळतील. घरातली जुनी पातिले काय पुजायची आहेत का? अशा अड्या अडचणीला कामा नाही येणार तर काय? थांबा, मी घेऊन येतो. तर रमा लगेच काकांना म्हणते, काका आम्ही जरा तुम्हाला जास्तच त्रास देतोय, पण आमचं सगळं नीट झालं ना तर सगळ्या गोष्टी मी परत करेल तुम्हाला. ते काका म्हणत असतात, अहो ताई काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुम्ही आणि साहेब आमच्या बरोबर जेवलात, आमचा डबा खाल्लात, विसरलो नाहीये मी अजून. जेव्हा तुमचं चांगलं दिस होतं तेव्हा तुम्ही फटकून नाही वागलात. अशा अडचणीच्या वेळेला आम्ही जर थोडीशी मदत केली तर काय फरक पडणार आहे? तर ते वॉचमॅन काका लगेच तिकडनं रमाला भांडी आणून देण्यासाठी निघून जातात. तर हे सगळं पाहता रमा स्वतःशीच म्हणते, काही माणसं आयुष्याच्या प्रवासात चालता चालता इतक्या आपुलकीने मदत करून जातात की असं वाटतं की मागच्या जन्माचे काहीतरी ऋणानुबंध असणार. त्यानंतर इकडे दुसरीकडे अक्षयला भेटलेला तो माणूस अक्षयला दारूची बाटली दाखवतो. पण मात्र अक्षय म्हणतो, मी आत्ता नाही पिऊ शकणार. माझी बायको घरी आहे, ती घरी काम करत असणार आणि मी इथे येऊन दारू पिणार नाही नाही. तर तो माणूस म्हणतो, म्हणजे तुला बायको पण आहे ना, तर तुझ्यावरती खूप मोठा लोड असणार. म्हणजे तुला घरात जाताना 2-4 पैसे तरी घेऊन जावंच लागणार. तर लगेच अक्षय अपसेट होत म्हणतो, हो ना, तेच प्रयत्न सुरू आहेत माझे. अक्षय त्याला विचारतो, तू काय करतो? तर तो माणूस सांगतो, मी पण तुझ्यासारखं घर सोडलं, इथे आलो आणि भाड्याची रिक्षा चालवतो, सेटल आहे एकदम माझं. अक्षयही त्याला म्हणतो, माझेही प्रयत्न सुरू आहेत, मीही काम शोधतोय, मिळेल आता काहीतरी काम. तर तो माणूस अक्षयला म्हणतो, काम मिळणार म्हणजे काय? तुझ्याकडे मोबाईल आहेत का कॉन्टॅक्ट करायला? आणि आत्ताच्या काळात मोबाईल शिवाय काहीच चालत नाही. तर तो माणूस अक्षयला त्याच्या खिशातनं एक मोबाईल काढून देत म्हणतो, घे, राहू दे तुला. अक्षय म्हणतो, अहो काय हे, डायरेक्ट मोबाईल काय देताय? तर तो माणूस म्हणतो, अरे राहू दे, नंतर परत दे. तो माणूस म्हणतो, माझा नाहीये, कस्टमरचा आहे. कस्टमरचा आहे. कस्टमर मेला तर हा मोबाईल राहिला. अक्षय म्हणतो, तुमचे खूप खूप आभार, पण आपली ओळख नाही, काही नाही, असं तुम्ही मला मोबाईल देताय. तर तो माणूस म्हणतो, असं काय म्हणतोय ओळख नाही, काहीतरी कनेक्शन आहे आपल्यात. म्हणजे तुझा बापाचा स्वभाव सेम टू सेम माझ्या बापासारखा. तुझ्यावरती जे दुःख आहे तेच सेम टू सेम माझ्यावरती. म्हणजे आहे ना काहीतरी कनेक्शन. आता लक्षात ठेव, आजपासून मी तुझा दोस्त. त्याच्या या बोलण्याने अक्षय सुद्धा हसायला लागतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा घरी येते आणि ती अक्षयला इकडे तिकडे शोधत असते. इकडे दुसरीकडे तो माणूस अक्षयला मोबाईल देऊन तिकडनं निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमाला लागणारी महत्वाची भांडी काका आणून देतात. रमा त्यांच्याकडनं भांडी घेत असताना त्यांना म्हणते, मला रमाताई काय म्हणताय, फक्त रमा म्हणा. त्यात काहीतरी वेगळंही असतं. रमा विचारते की हे काय आणलंय? तर काका सांगतात, बायको म्हणाली की नुसती मोकळी भांडी देऊ नका, त्यामुळे तिने 4-5 दिवसासाठी पुरल इतकं तेल, मीठ, मिरची एवढं दिलंय. काकांचं बोलणं ऐकताच रमाला देखील खूप आनंद होतो. तर रमा काकांना म्हणते, काका मी तुमचे आणि काकूंचे उपकार कसे फेडणार आहोत काय माहिती. तर काका म्हणतात, त्यात उपकार कसलं? तुम्हाला काका म्हणतेस ना, तर मग काकाचं काय आभार मानायचे? अगं तू मला मुलीसारखीच आहे, आता अशी उभी नको राहू, स्वयंपाकाचं बघ. तुला जर काही मदत लागली तर सांग मला, इथंच आहे मी. आणि काका तिकडनं निघून जातात. तर काका गेल्यानंतर रमा आनंदी होत स्वतःशीच म्हणते, आमच्या घरातला पहिला स्वयंपाक करणारे मी. त्यानंतर अक्षय मोबाईल पाहत पाहत स्वतःशीच म्हणतो,
मला जॉबसाठी काही अप्लाय करायचं असेल, इंटरनेटवर काही शोधायचं असेल, तर निदान मोबाईल तरी हातात आला. तर अक्षय लगेच इकडे तिकडे कॉन्टॅक्ट करू लागतो. तर कॉन्टॅक्ट केल्यानंतर अक्षयला जॉब इंटरव्ह्यूसाठी अप्लाय येतं. अक्षय लगेच ही गुड न्यूज सांगण्यासाठी रमाकडे येतो. अक्षय दाराशी येतो तर खूप धूर येत असतो. तर अक्षय खूपच घाबरून जातो आणि रमाला म्हणतो की रमा, हा धूर कुठनं येतोय? रमा मात्र अक्षयला म्हणत असते, चूल पेटवल्यानंतर धूर तर येणारच ना. अक्षय म्हणतो, अगं हे सगळं कुठून मिळवलंस तू? रमा म्हणते, ते काकांनी मदत केली आणि तिथे एक दुकान आहे ना, तिथनं उधारीवरती सामान आणलंय, बोलले की पैसे नंतर देईल. अक्षय म्हणतो, हे बघ, बाहेर एक मला माणूस भेटला आणि त्याने मला मोबाईल सुद्धा दिला. तर रमा तिथे चूल फुकत असते. तर धुरामुळे रमाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. तर रमा अक्षयला म्हणते, काही नाही हो, चुलीमुळे येत आहे. अक्षय लगेच प्रेमाने स्वतःच्या हाताने रमाचे डोळे पुसतो. अक्षय विचारतो, काही मदत करू? तर रमा सांगते, काही नको, बाहेर जाऊन बसा, त्रास होईल तुम्हाला धुराचा. त्यानंतर रमा चूल पेटवत पेटवत जेवणाच्या तयारीला लागते. त्यानंतर रमा जेवण बनवते आणि अक्षयला ताट आणून देते. तर अक्षय म्हणतो, रमा, मी खूप वाईट नवरा आहे का ग? तुला बंगल्यातून झोपडीत आणलं मी. आपण घर सोडून चुकी केली का? रमा म्हणते, आता मला कळतंय की पोट रिकामा असल्यानंतर डोक्यात विचारचक्र सुरू होतात. अशा वेळी लगेच जेवून घ्यायचं. चला आता आपण जेवण करून घेऊयात. आपल्या या पहिल्या घरातलं पहिलं जेवण. अक्षय म्हणतो, डोक्यात जर प्रश्न असले तर नाही जात जेवण. तर रमा लगेच म्हणते, मग उत्तर ऐका. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, म्हणून ही झोपडी सुद्धा महालासारखी वाटते मला. मीच काय, तर प्रत्येक बाईला असं वाटतं की गाडी बंगला नसला तरी चालेल, पण नवरा चांगला असला पाहिजे. आणि त्या बाबतीत तर मी भाग्यवान आहे. अक्षय म्हणतो, पण रमा, जगण्यासाठी इतर गोष्टी सुद्धा आवश्यक असतात. रमा म्हणते, पण त्या भौतिक वस्तू आहेत आणि आज ना उद्या तुम्ही सगळं व्यवस्थित कराल, मला माहिती आहे. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही सगळं आधीसारखं कराल. तर लगेच रमा आणि अक्षय दोघी एकमेकांना घास भरवतात आणि त्यांच्या घरातलं पहिल्या सुखाचं जेवण जेवतात. तर अक्षय लगेच रमाने बनवलेल्या डाळ खिचडीचं खूप कौतुक करतो आणि ते दोघेही मिळून जेवण करतात. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रेवा रमा अक्षयच्या रूममध्ये येते आणि अक्षयचा शर्ट घालते. रेवा रमाचं कपाट उघडते आणि त्यात रमाच्या साड्या असतात. तर रेवा लगेच तिच्या अख्ख्या साड्या खाली टाकून देते आणि म्हणत असते की या साड्यांची जागा इथे नाहीये. आणि त्यावरती पाय देत म्हणत असते, या साड्यांची जागा माझ्या पायाखाली आहे. त्यानंतर इकडे रमा अक्षय झोपलेले असतात. तर रमा म्हणते, मला उशी मिळाली असती तर बरं झालं असतं. अक्षय लगेच त्याचा हात समोर करतो आणि रमा अक्षयच्या हातावरती झोपते. तर रमा म्हणते, हीच उशी हवी होती मला आणि ही उशी म्हणजे या जगातली सगळ्यात भारी उशी आहे. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.